आकाशवाणी. मेघना देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला नव्या उंचीवर नेण्याचं, आत्मनिर्भर बनवण्याचं काम देशातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन. कोरोना लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर लसींच्या वाहतुकीला पुण्यातून सुरुवात. देशातले 1,01,00,000हून अधिक लोक कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचा दर 96% आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे लघुपट स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. भारताला नव्या उंचीवर नेण्याचं, आत्मनिर्भर बनवण्याचं काम देशातली युवा पिढीच करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसदेच्या समारोप सत्रात आज पंतप्रधानांनी युवकांना संबोधित केलं. देशातल्या राजकीय क्षेत्रातही युवा पिढीची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातल्या युवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. देशाची युवा संसद देशाच्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झाली. अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत. देशाची घटना ज्या ठिकाणी तयार केली गेली त्याच सभागृहात आज देशातल्या प्रतिभावंत युवकांना बसण्याची संधी मिळत आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे असं ते म्हणाले. आपल्या भाषणातून त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत चेतनाहीन झाला असताना भारतीयांमध्ये जाज्वल्य देशभक्ती आणि राष्ट्रचेतना जागृत करण्याचं काम स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी केलं. स्वामीजींच्या विचारांमध्ये प्रचंड ताकद असून त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात असं मोदी म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून युवा पिढीला आपली कौशल्य, प्रतिभा खुलेपणानं सादर करता यावी यासाठी देशात अनुकूल वातावरण तयार केलं जात आहे. 2047मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील. 25-26 वर्षांचा हा कालखंड अत्यंत महत्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं. देशातले युवक विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यांच्यातली ऊर्जा आणि आत्मविश्वासातूनच स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत साकार होईल असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही यावेळी आपले विचार मांडले. राष्ट्रीय युवा संसद महोत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या मुदिता मिश्रा हिला प्रथम क्रमांक मिळाला. महाराष्ट्राच्या अयती मिश्रा हिला दुसरा तर सिक्कीमच्या अविनम याला तृतीय क्रमांक मिळाला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत असून मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं आहे. स्वामी विवेकानंद हे सर्वांचं प्रेरणास्थान असून जगाच्या नकाशावर भारताचं स्थान ठळक करण्याचं कार्य त्यांनी केलं आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. अत्युच्च बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेले स्वामीजी हे खरे देशभक्त होते असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. वसुधैव कुटुंबकम हा विश्वबंधुत्वाचा विचार जगापुढे मांडणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी जगाला नवा प्रकाश दाखवला असं नायडू म्हणाले. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी युवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गरिबी, अज्ञान, भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या खाईतून भारताला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन नायडू यांनी युवकांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंदांना ट्विटद्वारे अभिवादन केलं आहे. स्वामीजींनी भारतातलं ज्ञान, संस्कृती आणि तत्वज्ञान जगापुढे आणलं. भारतीय युवक हे आपलं आशास्थान असल्याचं ट्विट मोदी यांनी केलं आहे. तर स्वामीजींनी भारतातलं ज्ञान, संस्कृती, तत्वज्ञान जगापुढे आणलं. विवेकानंदांच्या विचारांची मदत घेऊन युवकांनी भारताला गतवैभव मिळवून द्यावं असं ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. वंदे भारत अभियानाप्रमाणेच लस वाहतुकीसाठी नागरी हवाई सेवा मंत्रालय एका नवीन अभियानाची सुरुवात करत असल्याचं नागरी हवाई सेवा मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पुण्याहून दिल्ली आणि चेन्नईला लस घेऊन जाणाऱ्या विमानांपासून या अभियानाची सुरुवात झाली. सिरम कंपनीतून लसींचे डोस असलेले 6 ट्रक आज सकाळी कडक बंदोबस्तात पुणे विमानतळाकडे रवाना झाले. एअर इंडिया, स्पाइसजेट, गो एअर आणि इंडिगो विमानांमधून 56,50,000 लसींच्या मात्रा
दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पटना, बेंगळुरू, लखनौ आणि चंडीगड इथं पाठवल्या जात आहेत. देशाचा कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 96.49% झाला आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासात देशातले 18,000हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत 1,01,00,000हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 2,16,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात देशात 12,584 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे देशातल्या बाधितांची एकंदर संख्या 1,04,00,000 झाली आहे. काल देशात 167 जणांचा कोविड-19मुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 1,51,327 जणांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.44% असून तो जगात सर्वात कमी आहे. काल दिवसभरात देशात 8,97,000 चाचण्या करण्यात आल्या असून एकंदर 18,26,00,000 चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांनी संयुक्तरित्या एका ऑनलाईन लघुपट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून देशप्रेमाच्या वातावरण निर्मितीचं उद्दिष्ट पुढे ठेवून MyGov या खुल्या मंचावर ही स्पर्धा घेण्यात येत आहे. इमर्जन्स ऑफ अ न्यू इंडिया विथ अ कॅन डू विल डू ॲटिट्यूड अर्थात नवभारताची निर्मिती शक्य आहे, आम्ही करूच, असा या स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धकांनी आपले लघुपट यूट्यूब आणि विमिओ या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अपलोड करून MyGov मंचावर कॉमेंट बॉक्समध्ये लिंक स्वरूपात पाठवायचे आहेत. 20 जानेवारीपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेतल्या प्रथम विजेत्यास ₹1,00,000, द्वितीय विजेत्यास ₹50,000 आणि तृतीय विजेत्या लघुपटास ₹25,000 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि पर्यावरण बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल देशातल्या 146 राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यांचं व्यवस्थापन परिणामकता मूल्यमापन प्रसिद्ध केलं. यानुसार सध्या देशात 903 संरक्षित क्षेत्रांचं जाळं असून देशाच्या एकूण भौगोलिक प्रदेशांपैकी 5% भूभाग त्यांनी व्यापला आहे. जगातले 70% वाघ, 70% आशियाई सिंह आणि 60%हून अधिक बिबटे भारतात असल्याची माहिती जावडेकरांनी काल झालेल्या कार्यक्रमात दिली. या वर्षीपासून दरवर्षी देशातली 10 उत्कृष्ट राष्ट्रीय उद्यानं, 5 किनारी आणि सागरी जीव उद्यानं आणि 5 प्राणी संग्रहालयं निवडून त्यांना पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणाही जावडेकर यांनी काल केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं समूह माध्यमांवरील खातं कायमस्वरूपी बंद करण्याचा समूह माध्यमांचा निर्णय योग्य नसल्याचं मत जर्मनीच्या पंतप्रधान अँगेला मेर्केल यांनी व्यक्त केलं आहे. समूह माध्यमांनी लोकांचं मतस्वातंत्र्य हिरावून घेऊ नये असंही त्या म्हणाल्याचं जर्मनीच्या पंतप्रधानांचे प्रवक्ता स्टीफन सेबर्ट यांनी काल सांगितलं. खोटी माहिती पसरवणं, चिथावणी देणं मात्र चुकीचंच आहे. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी केलेली कारवाई ही कायद्याच्या चौकटीत बसणारी असावी असं सेबर्ट म्हणाले. जम्मू काश्मीर महामार्ग प्रचंड हिमवृष्टीनंतर गेले 2 दिवस बंद आहे. रामबाण भागाजवळ रस्ता खचल्यानं आणि पुलाचं नुकसान झाल्यामुळे पुढचे निदान 5 दिवस महामार्ग बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर पीर की गली भागात बर्फ साचल्यानं काश्मीर खोऱ्याला देशाशी जोडणारा पर्यायी रस्ताही बंद झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला नव्या उंचीवर नेण्याचं, आत्मनिर्भर बनवण्याचं काम देशातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन. कोरोना लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर लसींच्या वाहतुकीला पुण्यातून सुरुवात. देशातले 1,01,00,000हून अधिक लोक कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचा दर 96% आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे लघुपट स्पर्धेचं आयोजन.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.